हिंगणघाट तालुक्यातील कानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या साती गावात ग्रामस्थांनी कोरोना आजाराला रोखून धरले असून आतापर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही। यामुळे ग्रामस्थांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे। कानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 32 गावांचा समावेश आहे। त्यात खानगाव उपकेंद्र अंतर्गत साती या गावामध्ये मागील मार्च 2020 ते 24 मे 2021 पर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही, असे आरोग्य विभाग कानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून माहिती प्राप्त झाली आहे। हे गाव पंचायत समितीचे उपसभापती अमोल गायकवाड यांचे आहे। विशेष म्हणजे गावातील सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे वेळोवेळी पालन केले जातात। यासाठी गावातील सर्व तरुण वर्ग शासनाला सहकार्य करीत आहे। विशेष म्हणजे आरोग्य विभाग, स्थानिक कर्मचारी, आरोग्य सेवक भानुदास भिसे, तुंडलवार शेख, योगिता मोरसकर, आशा वर्कर, गावातील पोलीस पाटील राजू मोरसकर, ग्रामपंचायत सरपंचा दुर्गा तडवेकर, गावातील ग्रामपंचायत सदस्य मारोतराव डोंगरे, रेखा महेश गिरी, ग्रामपंचायत सदस्या, गावातील शिक्षक, नोडल अधिकारी प्रदीप दीडपाये, भोयर, ग्रामपंचायत सचिव बावनकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी सर्व नागरिकांनी सहकार्य केले आहे। गाव कोरोनामुक्त राहण्यासाठी गावातील उमेद प्रकल्प अंतर्गत सर्व बचत गटाच्या महिला यांचे सुद्धा विशेष सहकार्य मिळाले आहे। या सर्वांचे पंचायत समितीचे उपसभापती अमोल गायकवाड यांनी कौतुक केले आहे। माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 5 गावे आहेत, त्यामध्ये साती हे एक गाव आहे। या कोरोना जीव घेण्या महामारीमध्ये मार्च 2020 पासून ते आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही। त्यामध्ये मला माझ्या उपकेंद्राचे आरोग्य सेवक श्री भानुदास भिसे व आरोग्य सेविका श्रीमती मुमता शेख व तसेच आशा वर्कर योगिता मोरसकर यांचे मोलाचे सहकार्य व तसेच गावचे पोलीस पाटील, नोडल अधिकारी व ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसेवक, त्याचप्रमाणे तालुका हिंगणघाट पंचायत समितीचे उपसभापती श्री अमोलभाऊ गायकवाड हे साती या गावचे असल्याने त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीमने हे काम केले आहे व गावामध्ये माझे कुटुंब व माझी जबाबदारी यासारखे सर्वे करून नागरिकांची वेळोवेळी तपासणी केली आहे व या कोरोनासारख्या महामारीला साती या गावामध्ये प्रवेश होऊ दिला नाही। यामध्ये सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य आहे व असेच सहकार्य राहू पुढे, हीच माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, हिंगणघाट।